सेवन सदैव सत्यासोबत। पोलीस निरीक्षक निलेश देसलेंविरुद्ध तक्रारींवर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचे चौकशीचे आदेश। आदिवासी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून लॉकअपमध्ये बंद करणे, आदिवासींची तक्रार नाकारणे, आरोपीस वाचवणे, सामाजिक कार्यकर्त्यास धमकी देणे असे निलेश देसलेंवर गंभीर आरोप। शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपरडे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी व्यक्ती जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणे, आदिवासी महिलांची तक्रार न घेणे, फिर्यादी आदिवासी जखमी व्यक्तीलाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवणे, मराठा समाजाच्या आरोपींनी मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना मी आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच 22/354 गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा, पदावरून तात्काळ हटवा व शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंबंधित कारवाई करा याबाबत पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांना बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी एक तक्रार अर्ज देण्यात आला होता। त्या तक्रार अर्जाची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दखल घेत चौकशी लावली आहे। तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो असे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देखील दिले आहे। चौकशी आदेशात नमूद करण्यात आले आहे की आपण दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे निलेश देसले प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी आमच्याकडे देण्यात आली आहे। सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे समक्ष विचारपूस करून जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने आपणास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्री पुराव्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची समाजपत्र देण्यात येत आहे। हे पत्र आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी तक्रारदार सुशील कुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स संघटना यांना दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी पाठवले आहे। निलेश देसले पोलीस निरीक्षक ठाणे यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। बोल माझं नाव सकाराम संक्रांती शिवला आता बकरी एकदा म्हणजे तुरीना 4 खांदले हो। आता आम्ही समजायला गायला जिना कॅतलं खांदले तिला। आता ते गुजर समाज हातलं, आता ते 4-5 जण हातलं। आता समजायला गायला त्यातला मग म्हणजे डायरेक्ट हांजो करायला चालू करते ना ते नाकला बी लागायला मला हातला बी लागायला आहे रंगत व डिंगी रनला। फिर पोलीस स्टेशन में गया मैं कंप्लेंट करायला। फिर साहेब ने जो गया तो साहेब मला डायरेक्ट गाया तिसने बाहेर हाकून देना। आता बाहेर बैठना मैं अर्धा तास। फिर आज गया था आज एक चक्कर। फिर एक बाई ने तिला बटाना तो आणि फिर आज बाहेर मोकली देना मला। ती बाईने कंप्लेंट पहिले लिखा ना म्हणे काय ना। फिर नंतर दवाखाना मोकलना। फिर आज सकाळी येणं तर तो 3 जोग वारले ना गाया दिला तो म्हणजे मला तो म्हणजे आपण लोकांना बोलू बिन देता आणि काय ना तिसनं लोकांना बोलू दे आपण ज्या खराला बोलायला दे पोचता बोलून देता तो म्हणजे आपण ऐकायला राजी नव्हता तर डायरेक्ट आपला म्हणजे मुजरीम ठरावता। म्हणजे आपला गुन्हा पण करेला तरी बी लोक मत आहे त्यांना तो अतला श्यामनवाला रंगत नवायच ना गयला तरी भी तो कंप्लेंट लिखना ना तो श्यामनवाला ने कंप्लेंट पहले लिखना ना आपने अरे गाया म्हणजे गाया देणला तो मला बोस देना नाही 2 चक्कर गाया देणला तो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.